या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आता मटन व चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ सोलापूर। जिल्हा परिषदेच्या सदस्यांना 21 कोटी रुपयांचा विकास निधी देण्याचे आश्वासन पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहे। त्यामुळे आमदारापेक्षाही झेडपी सदस्य मालामाल होणार असून आमदारांना 20 कोटी आणि सदस्यांना 21 कोटींचा निधी मिळणार आहे। मिनी मंत्रालय म्हणून ओळखण्यात येत असलेल्या जिल्हा परिषदेसाठी सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। या निवडणुकीत भाजप विरोधात सर्वच पक्षांनी आव्हान उभे केले आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे हे मागील 3 दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात प्रचारासाठी तळ ठोकून आहेत। आमदारांना दरवर्षी शासनाकडून 5 कोटी रुपयांचा निधी मिळतो। आता त्यांचे 1 वर्ष पूर्ण झाले आहे। त्यांना 4 वर्षात एकूण 20 कोटी रुपयांचा निधी विकास कामांसाठी उपलब्ध होणार आहे। मात्र जिल्हा परिषदेच्या सदस्यांना 4 वर्षात प्रत्येक सदस्याला 21 कोटी रुपयांचा निधी विकास कामांसाठी देणार असल्याचे ग्रामविकास मंत्री गोरे यांनी जाहीर केले। त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येण्याकरता उमेदवारात चुरस निर्माण झाली आहे। यापूर्वी जिल्हा परिषद सदस्यांना केवळ जिल्हा परिषद सेस फंड, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विकास कामांसाठी निधी उपलब्ध होत होता। मात्र ग्रामविकास मंत्री यांच्या आश्वासनामुळे निवडून आलेल्या सदस्यास आपल्या मतदारसंघास 20 कोटी रुपयांची कामे घेता येणार आहेत। त्यामुळे विकास कामांना मोठा वाव आगामी काळात मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा साधला आहे। विरोधकांना निधी देण्यात येत नसल्याचा आरोप त्यांनी केला। मात्र पालकमंत्री गोरे यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वच सदस्यांना निधी देण्यात येणार असल्याचे आता स्पष्ट केल्याने भविष्यात निधी वाटपावरून राजकारण न होण्याची शक्यता आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।